संस्थेच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आजचा दिवस, आजची संध्याकाळ खूप छान आहे, ज्याला आपण आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू असं म्हणू. अशी आनंदाचा स्वर्ग धर्तीवर अवतरलाय असं मला तुम्हाला सगळ्यांना बघताना इथे वाटतंय. कोण कोण आहेत इथे आपल्यासोबत? आपल्यासोबत क्लाइंबर्स आहेत, रेस्क्यूअर्स आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एरवी जी रेस्क्यूची ऍक्टिव्हिटी सामान्यतः दुर्लक्षित असते, तर त्या ऍक्टिव्हिटीच्या मागे भक्कमपणे पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा एवढीच फक्त आमची अपेक्षा असताना फक्त लढ म्हणत नाही, तर त्या प्रक्रियेमध्ये सामील होणारी दिग्गज माणसं इथे आपल्यासोबत आहेत. त्यांच्या ऋणनिर्देश सोहळ्यानिमित्त आपण आज इथे जमलो आहोत. दोन छान ओळी आहेत. देणाऱ्याने देत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. पुढची ओळ खूप महत्वाची आहे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी. हर हर महादेव. एक छोटीशी प्रस्तावना देऊ इच्छिते. ते म्हणजे आपला हा जो ऋणनिर्देश सोहळा आहे, तर तो एक आपण टेक टॉक सेशन मध्ये जे दिग्गज या फील्ड मधले आहेत त्यांच्यासोबत, तर संजय रघुनाथ अमृतकर सर यांचे व्यक्तिमत्व खरोखरच अष्टपैलू आहे. 24 वर्षांचे व्यावसायिक अनुभव आणि सह्याद्री प्रती असलेल्या त्यांची ओढ. संजयजी हे एक उद्योजक असून गिटारोहण आणि छायाचित्रण करणे आणि सायकलिंग आणि ट्रॅव्हलिंग प्लस लेखन करण्याची त्यांना खूप आवड आहे. जिप्सी ट्रेकर्स, नाशिक पुणे संयमित्र मंडळ या त्यांच्या डोंगर भटकंतीच्या संस्था आहेत. कोकणकडा, आजोबा वॉल सारख्या असंख्य 100हून अधिक कठीण ठिकाणी त्यांनी वाटसर केल्या आणि 12 हिमालयन मोहिमा यशस्वी केल्या. त्यांचा व्यावसायिक प्रवास म्हणजे 2010 पासून साहसी उपकरणांचे दालन सुरू केले. आज त्यांच्या माउंटेन स्पोर्ट्स अकॅडमी या संस्थेचे देशभरात विविध शाखा असून सुरक्षा उपकरणे पुरवणारी ती आघाडीची एक संस्था आहे. सामाजिक आणि संघटनात्मक कार्य म्हणजे महाराष्ट्र आउटडोर प्रोफेशनल असोसिएशन आणि चिल्ड्रन ग्रोथ सोसायटीचे ते अध्यक्ष आहेत. त्यांचे विशेष योगदान म्हणजे महाराष्ट्रातील रेस्क्यू टीम्सना आणि दुर्गसंवर्धन करणाऱ्या संस्थांना विनामूल्य मदत व सुरक्षा उपकरणे पुरवण्याची महत्त्वपूर्ण कार्य ते करत आहेत. डोंगरातील सुरक्षितता म्हणजे सेफ्टी इन माउंटन्स या विषयावर 1995 पासून व्याख्यान आणि मार्गदर्शक म्हणून ते कार्यरत आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या साहसी क्रीडा धोरणे म्हणजे ॲडव्हेंचर पॉलिसी निर्मितीत तज्ज्ञ म्हणून सहभागी आहेत. महा ॲडव्हेंचर काउन्सिलचे ते संचालक आणि जनसंपर्क अधिकारी आहेत. किल्लारी भूकंप, लडाख ढगफुटी आणि निसर्ग चक्रीवादळ यांसारखे नैसर्गिक आपत्तींच्या वेळी मदत कार्यात ते सक्रिय सहभाग त्यांचा होता. त्यांनी सह्याद्रीमध्ये सुरक्षित प्रस्तावरोहण म्हणजे सेफ रॉक क्लाइम्बिंग नियमावली म्हणजे SOPs तयार करण्यात त्यांच्या महत्त्वाची भूमिका आहे. मी निलेश गडगे काकांना विनंती करते की त्यांनी राजेश काकांचे स्वागत करावे. तीर्थन व्हॅली 2012 साली, कांचनजंगा बेस कॅम्प 2018 साली आणि 2019 साली वयाच्या 60व्या वर्षी स्टोक कांगरी 20,000 उंचीचा शिखर त्यांनी आरोहण केले. सायकलिंगची त्यांना आवड आहे. मुंबईच्या व्यस्त जीवनातही मालाड ते नरिमन पॉइंट सायकलची वारी बऱ्याच वेळा त्यांनी केली आहे. ते आपल्या संस्थेचे सिनियर मोस्ट ट्रेकर आहेत. त्यांचं वय ऑलमोस्ट 83 प्लस आहे. या वयातही ते आमच्या सगळ्यांच्या सोबत असतात आणि आमच्या सगळ्यांच्या पुढे असतात. भगवान सरांच्या गिर्यारोहण क्षेत्रातील प्रवास अत्यंत साहसी व प्रेरणादायी आहे. त्यांच्या कामगिरीची संक्षिप्तता खूप मोठी आहे, पण मी थोडक्यात मांडते. भगवान सर हे एव्हरेस्टची आहेतच, पण त्याचबरोबर IMFचे सुवर्ण पदक विजेते देखील आहेत आणि ते द अल्पाइनिस्ट या पुण्यातील संस्थेचे फाउंडर आहेत. त्यांच्या प्रमुख हिमालयन 8000 मीटर्सचे जे शिखरं आहेत ते म्हणजे त्यांनी माउंट एव्हरेस्ट हे 2018 मध्ये यशस्वी चढाई केली. माउंट मकालू हे 2025 मध्ये यशस्वी चढाई केली. माउंट लोत्से 2024 मध्ये यशस्वी चढाई केली आहे. माउंट कांचनजुंगा 2022 मध्ये यशस्वी चढाई केली. माउंट अन्नपूर्णा 1 व माउंट मनासलू 2021 मध्ये यशस्वी चढाई केली. अमातबलम, माउंट युनम, मेंटॉप कांगरी, नून, कांग्याचे यांसारखे मोहिमांमध्ये महाराष्ट्रातील असंख्य गिर्यारोहकांचे त्यांनी यशस्वी नेतृत्व केले आहे. विविध शिखरे जसे की माउंट किलिमंजारो आफ्रिकामधल्या फाउंडेशन तर्फे दिला जाणारा सर्वोच्च सन्मान मिळवणारे महाराष्ट्रातील एकमेव गिर्यारोहक म्हणजे त्यांनी मॅरेथॉनमध्ये पण सहभागी ते झाले, जसे की डेक्कन अल्ट्रा मॅरेथॉन जी 65 किलोमीटर्सची असते आणि SRT अल्ट्रा जी 53 किलोमीटर्सची असते. असे म्हणजे हिल मॅरेथॉन्स त्याच्यात त्यांनी यशस्वीपणे त्यांनी पार केले आहे. त्यांना NCC मधलं C सर्टिफिकेट पण आहे, ज्याच्यात रायफल शूटिंग मध्ये ते राष्ट्रीय सुवर्ण पदकधार आहेत आणि नेव्हल ब्रिगेडमध्ये राष्ट्रीय कांस्य पदक त्यांनी मिळवलं आहे. त्यांचे सामाजिक योगदान म्हणजे द अल्पाइनिस्ट संस्थेद्वारा गिर्यारोहकांना ते प्रशिक्षण देतात. त्यांच्या 3 शिष्यांनी एव्हरेस्ट सर केला आहे. महाराष्ट्रातील आपत्कालीन परिस्थितीमध्ये बचाव कार्य ते पार पाडतात. 2004 साली सुनामी दरम्यान केरळमध्ये महिनाभर त्यांनी मदत केली. त्या पत्रिकेमध्ये माझं नाव टाकलं खाली ज्येष्ठ गिर्यारोहक. आता तुम्ही सांगा मला, मी ज्येष्ठ वाटतो का? 26 वर्ष झाली फक्त. माझं वय 26 वर्षाचं आहे आणि ते ज्येष्ठ जेव्हा ते वाचतं तेव्हा माझ्या मिसेसला म्हणताय, हे बघ तुम्हीच बघा, जास्त ट्रेक करू नका, म्हणजे आता ज्येष्ठ असं उगाच लोक लावतात. हा असं यास पुढच्या वेळेस ती सुधारणा करावी अशी आत्ताच विनंती करतो मी केव्हाही पुढे काही असेल कार्यक्रमाचा असो. माझे मित्र राजाभाऊ गाडगे, भगवान दादा, नंदूभाऊ आणि ज्येष्ठ पकारी असतात.
यापुढे आपल्या कार्यकर्त्यांना जास्त करून प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि आमच्या लोकांना ते उचलण्यापेक्षा आपल्या संबंधित लोकांना, आसपासच्या लोकांना जे खरोखर या फील्डमध्ये काम करत आहेत त्यांना हा मान दिला पाहिजे असं मला वाटतं. असो, हा निर्देश जो सोहळा आहे तो काय कसा आहे याविषयी अजूनही प्रस्तावनेत त्याचा उल्लेख झालेला नाही. मला असं वाटतं की तो उल्लेख करावा, मार्गदर्शन करावं आणि हा कार्यक्रम पुढे घ्यावा. धन्यवाद. जसं आता नानांनी सांगितलं तर मी आपल्या संस्थेचे अध्यक्ष दयानंद कोळी यांना विनंती करते की त्यांनी ब्रीफिंग द्यावं की हा कार्यक्रम नक्की काय आहे तो. आजचा हा जो कार्यक्रम आहे ऋणनिर्देश सोहळा, याचं आयोजन करण्यामागचं कारण म्हणजे संस्था स्थापन होऊन 4 वर्ष झालेली आहेत. या 4 वर्षामध्ये संस्थेकडे अगदी तुरळक इक्विपमेंट होते. इक्विपमेंट हे या बचाव कार्यामध्ये किती महत्त्वाचे आहेत हे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. प्रत्येक इक्विपमेंटसाठी आम्ही धडपड करत असतो. सुरुवातीचे दिवस असे होते की आम्हीच कॉन्ट्रीब्यूट केले आणि गरजेचे जे इक्विपमेंट्स होते ज्याने आमची ॲक्टिव्हिटीज चालू होईल तर ते आम्ही घेतले आणि ॲक्टिव्हिटीज चालू केली की आणि हे माहिती आम्ही हा उपक्रम म्हणजे हा पराक्रम केला, स्वतःच पैसे काढून इक्विपमेंट घ्यायचं. तर ती माहिती पोचली त्या बाजूने 1 नंबरला जे बसलेले आहेत दादा म्हणून आम्ही त्याला बोलतो, त्याला कळून त्यांनी 2021 साली ज्या वेळेला मला कंपनीमध्ये 25 वर्ष पूर्ण झाली होती त्या कार्यक्रमामध्ये काही न सांगता इक्विपमेंट्स पाठवून दिले. त्याच्यामध्ये वॉकी टॉकीज होत्या, रोप्स होते, त्याच्यानंतर स्ट्रेचर्स होत्या आणि मग फोन करून सांगितलं की तुला इक्विपमेंट मिळालं का. आणि म्हणजे आम्ही काही सांगायच्या आधीच की आम्हाला काय लागते हे दादाचं बरोबर लक्ष असते. तशाच प्रकारचं मागच्या वर्षी भगवान दादांनी तसंच केलं की टेक्निकली रेस्क्यूमध्ये आम्ही उतरायला लागल्यानंतर टेक्निकल रेस्क्यूसाठी कोणते इक्विपमेंट्स गरजेचे आहेत. आमच्याकडे फोल्डिंग स्ट्रेचर होती आणि दादाने एक रोलर स्ट्रेचर पाठवलं होतं, पण त्यासाठी स्केट स्ट्रेचरची नितांत गरज होती. भगवान दादांना कळलं, ते रिव्ह्यू घेत होते. भगवान दादांनी पण असंच केलं की इक्विपमेंट्सचा एक डिस्ट्रीब्युशन त्यांनी आमच्यासाठी केलं. आम्हाला पुण्यात बोलून घेतलं आणि मग ते इक्विपमेंट आम्हाला दिले. तर कुठेतरी आमच्याकडून या लोकांसाठी आपुलकीचा सोहळा ठेवायचा होता आणि त्याचाच मध्ये मागच्या वर्धापन दिनाला दादा, भरत काका, प्राजक्ता आलेली होती. या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये नंदुरानं सांगितलं होतं की आणखी तुमच्यासाठी जे काही गरजेचे इक्विपमेंट्स आहेत ते थोड्याच दिवसात आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. आणि मग ही समोर बसलेली जी मंडळी आहेत या सगळ्यांच्या प्रयत्नातून आपल्या सगळ्यांना दिसते ह्या बाजूला जे काही इक्विपमेंट्स लावलेले आहेत हे सगळे इक्विपमेंट्स आजच्या दिवसात आम्हाला सगळ्या संस्थेला यासाठी एक सोहळा झाला पाहिजे. आपल्या संस्थेतर्फे कुठेतरी यांना ऋणनिर्देश कृतज्ञता व्यक्त केली गेली पाहिजे म्हणून हा सोहळा आम्ही इथे आयोजित केलेला आहे. त्याचबरोबर आमच्या नाना नेहमी म्हणतात की मी तुमच्यातला कार्यकर्ता आहे, पण संस्था स्थापन झाल्यापासून अडचणी खूप येतात. त्या अडचणींना कोणतरी पालक असावा की जो ज्या ठिकाणी आम्ही कमी पडतो तर त्या ठिकाणी अगदी पालकाच्या भूमिकेत नाना आमच्याबरोबर उभे असतात. त्याच्यामुळे प्रत्येक कार्यक्रमाला नाना आमच्या डायसवरच असतील. तर नाना आमच्या पालकांची भूमिका किती महत्वाची असते. ज्यावेळेला मुलं कमी पडतात त्यावेळेला पालक पुढे असतात. तर त्यासाठी हा कृतज्ञता सोहळा आम्ही आयोजित केलेला आहे. थँक्यू. नाशिकची शान असलेल्या पांडवलेणी येथील कॉलनी नाशिक क्लाइंबर्स अँड रेस्क्यू असोसिएशनचा उद्घाटन सोहळा नाशिकचे ज्येष्ठ रॉक क्लाइंबर श्री किरण वागचौरे यांच्या उपस्थितीत नवोदित रॉक क्लाइंबर्स रॉक क्लाइम्बिंगचे प्रशिक्षण होईल. खेळीमेळीच्या वातावरणात एक विश्वास असावा होता हा संदेश देत अगदी आनंदात सर्व नियमांचे पालन करीत
लिफ्टिंगला सलाईन मध्ये लावून त्याला यशस्वीरित्या 4 वेळांचा रेस्क्यू आज 2023 रोजी माळशेज घाटातील टोलगर येथे झालेल्या अपघातात बचाव कार्यामध्ये जॉईंटली ऑपरेशन करण्यात I was climbing the Pandolena mountain. My son wanted to go down the track. It was a very adventurous and dangerous track. Thanks to the Nashik rescue team. उपक्रम आहे तर या उपक्रमासाठी मी आपल्या सर्वांचं तहे दिल से स्वागत करते. आज आपल्या सोबत गिर्यारोहण क्षेत्रातले दिग्गज इथे उपस्थित आहेत. तुम्ही सगळेजण त्यांना पाहण्यासाठी आणि त्यांना ऐकण्यासाठी असे आपण एकत्र आलेलो आहोत आणि त्यांच्याकडे असलेलं अनुभवांचं गाठोडं आणि त्यांच्या अनुभवांचं भांडार खुलं करण्यासाठी ते आपल्या सोबत आहेत. आपणा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. मुंबई मराठी नृत्य संघाला ट्रेकला गेलो होतो. तिकडे गेला मोजून आनंद होतो किल्ल्यावरती आणि ट्रेक केला, खाली आलो. खाली आल्यानंतर हॉटेल होतं शिकलो. तिथे त्या अध्यक्षाने जेवणाची ऑर्डर दिली. ते एवढं छान वाटलं होतं तेव्हा मी हार्डली 14-15 वर्षाचा होतो. तर मी म्हटलं ट्रेकला गेलं तर जेवण छान मी जाऊन ट्रेक करतो असं असं नाही होतं. कारण घरी जाऊन परिस्थिती चांगली नव्हती आणि चांगलं मी लॉकडाऊन मिळतंय काय म्हणते जायला ट्रेकला. तर तिथून ट्रेकला सुरुवात झाली. त्यांना आपली पिनेकल परमिट तिथून ट्रेकला सुरुवात झाली. आता कळत न कळत पण या फील्डमध्ये आलो आणि मग ट्रेकला सुरुवात केली ऑफिशियली युथ हॉस्टेलकडनं आणि मग तेव्हा चालूच आहे ट्रेक असेल. म्हणजे सुरुवात वेगळ्या कारणाने झाली, नंतर तिकडे सिरियसली झाली आणि मग त्याच्यात बरेच त्याच्यात फायदे दिसायला लागले आणि मग अजून ट्रेक कंटिन्यू आहेत माझे. भगवंताला आम्ही सगळे तुम्हाला ओळखतो. म्हणजे सुरुवातीला ज्या टाळ्या पडल्या तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल ते एव्हरेस्ट म्हणून आम्ही तुमच्याकडे बघतोय. तर छान वाटतंय. कधीतरी तुमचं पहिलं पाऊल पडलं असेल तर त्या आठवणी काय आहेत तुमच्या? मी एव्हरेस्टवर म्हणण्यापेक्षा कदाचित मी माझी वेगळी ओळख जसं मगाशी तनयाने सांगितलं, बरेच जण एव्हरेस्ट केल्यानंतर थांबतात. म्हणजे एव्हरेस्टवर ही पदवी असं म्हणूया की पदवी मिळवल्यानंतर बरेच जण थांबतात. तसं मगाशी बोलता बोलता म्हटलं की मी एव्हरेस्ट हे एक सुरुवातीला माझं एक म्हटलं की एव्हरेस्ट शिवाय लोकांना कदाचित ओळख निर्माण नाही होत असं कदाचित असं म्हणावं लागतं. ही शोकांतिका आहे. कारण एव्हरेस्ट शिवाय लोकांना शिखरं माहीत नाही. पण त्या एव्हरेस्टच्या व्यतिरिक्त ही खूप अवघड शिखर आहेत. जसं कांचनजंगा मी क्लाइंब केलं, अन्नपूर्णा क्लाइंब केलेलं आहे. ही खूप अवघड शिखर आहेत पण लोकांना त्यांची नावं पण माहीत नसतात. तर म्हणून मी सांगायचं की मी एव्हरेस्ट होईल फक्त नाही तर बरेच अशी शिखरं जी खूप चांगली क्लाइंब केलेली आहेत आणि एक वेगळा गेलेलो मी माझं स्वतःचं सांगायचं म्हणजे मी आजही जसं काल माझं स्ट्रेंथ ट्रेनिंग होतं म्हणजे मी तुम्हाला सह्याद्री काय शिकवतो तर सह्याद्रीमध्ये माणूस ज्यावेळेस क्लाइंब करतो किंवा सह्याद्रीमध्ये ज्यावेळेस आपण ट्रेक करतो तर सह्याद्री आपल्याला कसं नमन करता येईल किंवा आपण म्हणतो ना की जितकी उंची तुम्ही गाठाल तितकंही तुम्हाला जमिनीवर राहण्यासाठी सह्याद्री तुम्हाला मदत करत असतो. त्याच्यामुळे मी आजही म्हणजे माझ्या गिर्यारोहणच्या प्रवासाला 11 वर्ष होऊन गेले. 11 वर्षामध्ये मी असंख्य शिखरं केली पण आजही मी दररोजचा माझा वर्कआउट ठरलेला असतो. दररोजचा माझा रेग्युलर रियाज म्हणतो मी त्याला की तो चालू असतो. कारण मी माझं क्लाइम्बिंग मी अजूनही थांबवलेलं नाही. मी आजही जसं मी 4 एप्रिलमध्ये अष्टावधानी शिखर आहे ते शिखर क्लाइम्ब करायला मी जाणार आहे. त्याच्यावरती मी सुरुवातीला माझे 2 अटेम्प्टही झालेले आहेत. 2021 साली 2024 साली पण मी 53 दिवसाच्या शिखरावरती होतो. पण शिखर तुम्हाला बोलवतं आणि शिखर ज्यावेळेस तुम्हाला परमिशन देतं त्याच वेळेस तुम्ही शिखर क्लाइम्ब करू शकता. इतर वेळी तुम्ही ठीक आहे की कितीही तुम्ही चांगला तयारी केली असेल तुम्ही कितीही तगडे असाल तरी जोपर्यंत त्या शिखराची मर्जी नसेल तोपर्यंत तुम्ही त्या शिखरावरती पाऊल ठेवू शकत नाही.
माझं मूळ गाव कोकणात राजापूर. रोज एका ठिकाणून नातेवाईकडे दुसरीकडे जायचं त्या काळी 82 साली. तर एक छोटा ट्रेक करायला लागायचा. आता त्याला ट्रेक म्हणतात हे माहिती नव्हतं. एक उतार उतरायचा, नदी पार करायची, एक चढ चढायचा, मग त्याच्या घरी पोहोचणार, काही जेवण खाणं असेल त्याच्यानंतर परत आल्या रस्त्याने ते परत एक उतार, परत एक चढ. हे ट्रेकिंग आहे हे कळायला 82 सालाचा डिसेंबर कळायला लागला. आमच्या कॉलनीतल्या एका व्यक्ती तुलका सानोलकर त्या 82 सालच्या मे महिन्यात एका हिमालयातल्या ट्रेकला जाऊन आल्या होत्या. त्या BPM शाळेत शिक्षिका होत्या आणि सगळी लहान मुलं त्या ट्रेकला होती. बरोबर कोणतरी वडीलधारं पाहिजे म्हणून त्या बरोबर होत्या. काही गिर्यारोग वगैरे नव्हत्या, ट्रेकर नव्हत्या. पण त्यांनी काय केलं, त्यांनी आल्यानंतर त्याचा स्लाइड शो आमच्या कॉलनीत दाखवला नंतर. ते सगळं हिमालयाचे रूट बघून मी हैराण झालो. म्हटलं आपल्याला बघायलाच पाहिजे. मी तिला जाऊन भेटलो. म्हटलं उगाच मला हिमालयात जायचं, काय करायचं? ती म्हणली आम्ही असं नाही, आमच्यावर आधी एका प्रॅक्टिस ट्रेक लायला लागेल सह्याद्री, तिथे पास झालाच तर हिमालयात मिळणार. मग काय झालं प्रॅक्टिस ट्रेकला, म्हणजे त्याला प्रॅक्टिस ट्रेक म्हणतात हे तेव्हा माहिती नव्हतं. वनट्रेल माथेरान ट्रेक होता, तो झाला, देवाने पास झालो त्यांच्या भाषेत. आणि पहिल्यांदा 83 साली हिमालयात गेलो आणि तो मनाली जवळचा रोहतांग पास आणि बियासपूरचा ट्रेक होता. परत येताना मी त्यांना विचारलं होता पुढचा प्रोग्राम कधी, तर म्हणजे जेवायचं शेवटी. म्हणजे मधले 6 महिने काय करायचं, म्हणलं चटक लागली होती. आणि हे असं आहे की बाकीची सगळी व्यस्त सोडता येतं, ते सोडता येत नाही. म्हणजे जो खरा व्यसनी होतो त्याला, हा बाकीच्यांबद्दल मी काय बोलू शकत नाही. आणि मग शोधत राहिलो पण काही सापडेना. बऱ्याच संस्थांना संपर्क केला पण 13-12 वर्षाच्या पोराला कोण नेणार, सगळ्यांनी हात झटकले की आम्हाला नाही शक्य इतक्या लहान मुलाला नेणं. पण जेव्हा तिथून गेल्यावर त्याच संस्थेला चिल्ड्रन ट्रॅव्हलर्स संस्था ती तिथून सुरुवात झाली. त्यांचा पुस्तकारोहणाचा कोर्स केला सिंहगडला 4 दिवसाचा. म्हटलं हे आपल्याला आवडत आहे, बरं आहे. मग परत आलो तेव्हा पेपरमध्ये एक जाहिरात आली की चक्रवाकर्सच्या पहिल्या सह्यांची पाठवल्यानंतर तुम्ही तुमची नसेल, म्हणजे भगवानसारखी गोड जर तुमच्याकडे नसेल तर ते थांबवलेलं चांगलं. याचं कारण ते सतत वेदरिंग होत आहे सह्याद्रीचं गेली कित्येक लाखो वर्ष. त्याचा जो आउटर क्रस्ट आहे तो अतिशय ठिसूळ झालेला आहे आणि अपघाताची शक्यता जास्त आहे. आणि गिर्यारोहण हे रिस्की जरी गेम असला तो कॅल्क्युलेटेड रिस्कचा गेम आहे. हे सभान साहस आहे. ते प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे, आपली मर्यादा ओळखली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठे थांबायचं हे कळलं की ते सोपं असतं. अजूनही ट्रेकिंग चालू आहे, प्रशिक्षण देणं चालू आहे सह्याद्रीचं. आणि माझा आता जास्तीत जास्त याला म्हणायचं फोकस हा त्याच्यानंतर 88 सालापासून सुरुवात झाली होती. पण 2005 साली मला नक्की हिमालयात काय हवं होतं ते सापडलं. तोपर्यंत मी खूप मोहिमा केल्या, त्या सगळ्या कसं म्हणायचं नाववाल्या शिखरांच्या होत्या. कारण आपल्याकडे पंचायत अशी आहे की ज्याची माहिती नाही तिकडे जायला कोणी तयारच नसतं. आणि 2005 साली असं झालं माझ्या सुदैवाने की मला असा संभव मिळाला की ज्यांना नवीन काहीतरी करायची आवड होती. ती जी माझी कदाचित 20वी-22वी मोहीम असेल मला लक्षात नाही, पण त्या मोहिमेतला मी माझी पहिली मोहीम मानतो खऱ्या अर्थाने. आणि तिथून माझ्या खऱ्या गिर्यारोहणाची सुरुवात झाली असंही मी समजतो. म्हणजे आता 83 म्हणायचं का 2005 म्हणायचं ते आपल्याला कोणी काहीही सापडणार. आणि मी राजेश दादांना म्हटलं की ह्या सगळ्या लोकांशी माझा फेसबुकवरून जास्ती परिचय झालेला आहे. आणि दया दादा तर वारंवार निलेश दादा हे सांगतच असतात की तुम्हाला चौघांनाही मी सांगू इच्छिते की तुमचा ऋणानुबंध या संस्थेशी हा या क्षणापुरता नाही आहे. जेव्हा जेव्हा आम्ही एकत्र जमतो, भेटतो, तेव्हा कधीतरी परमेश्वराची जशी आठवण येते आपल्याला. हो ऍक्च्युली म्हटल्यावर मला एक अनामिक दडपण आहे राजेश दादा, ज्यांना संपर्कातली व्यक्ती आहे. पण हे असं होतं की आपल्याला ज्यांनी कधीतरी कुठेतरी मदत केलेली असते ना, तर आपण प्रत्येक वेळी ती मदत त्या लोकांपर्यंत ती कृतज्ञता नाही पोहोचवत. पण आपल्या मनामध्ये कायम असतं की अरे हो ही व्यक्ती ना, मनात आपण म्हणत असतो की यांच्यामुळे आपण आहोत. मग ते छत्रपती शिवाजी महाराज असतील, ते तर आपल्या इथे हृदयावर कोरले गेलेले आहेत. मग आपले आई वडील असतील, आपले गुरुजन असतील आणि तुमच्यासारखी माणसं की जी वेळोवेळी संस्थेच्या पाठीशी खूप भक्कमपणे उभी राहतात.
ट्रेक केल्यानंतर परत मग खूप गॅप गेला. एवढे दिवस काढायचे ते जरा कठीण होतं माझ्यासाठी, की एवढे दिवस कसे काढायचे. आपण व्यवसाय सोडू शकत नाही आणि इतके दिवस जाऊ शकत नाही. पण नंतर परत मग एकदा असं वाटलं की आता ह्या वयात जर नाही गेलो तर मग पुढे कधी जाणार. म्हणजे खूप छान आहे, म्हणजे there is a will, there is a way. हे हा. तुम्ही prove केलं. तर 59व्या वर्षी म्हणजे 2018 मध्ये एक माझा मित्र राहुल गुप्ता तो बोलला, भरत भाई अपने कांचनजंगा बेस कॅम्प करने का है गोईचाला. आणि तुमच्या आयुष्यात अशी काही त्याच्याकडे जसं ते कुठेतरी जायचं होतं आणि मग कुठेतरी पोहोचले आणि तिथून पुन्हा सगळा खूप वेगाने प्रवास सुरू झाला. खाली 10-12 वर्ष झाली. तर एक मुलगा होता, सडनली रोहतांग पासून बसला आणि झोपला. तर महबूब मुला म्हणून एक मित्र होता मला. म्हटलं महबूब याला टाक गाडी घेऊन चल डायरेक्ट हॉस्पिटलला ऍडमिट कर. पण तो महबूब आणि मी घेऊन गेलो. दुसऱ्या कोऑर्डिनेटरला आम्ही तिकडे त्याला कामाला लावलं तिकडे मुलांबरोबर आणि ते लवकर वाईंड अप केलं आणि आम्ही खाली आलो. मी पहिला गेलो, मी आणि महबूब तिकडे महत्वाची जबाबदारी होती. त्याला ऍडमिट केलं हॉस्पिटलमध्ये. ते बोलले की जरा लेट आणलं असं झालं तर त्रास झाला असता तुम्हाला. म्हटलं म्हणजे हार्डली 12-13 वर्षाचा मुलगा होता तेव्हा एक ट्रिगर म्हणतो ना आपण, तो म्हटलं नाही आपलं कुठेतरी कमी पडतं आपण, त्या मुलाची जबाबदारी आपल्यावर ठेवली. त्यामुळे आपण याच्यावर रिस्क नाही घ्यायची. आणि मग मी चिल्ड्रन कॅम्प सोडून दिले. आम्ही एकदा याच्यावर हनुमत दीपाला गेलो होतो. ऑलमोस्ट 10 to pass क्रॉस केलं. समिट कॅम्पला गेलो. समिट कॅम्पच्या पुढे कॅम्पला राहिलो आम्ही. त्या मुलाचं नाव नाही सांगत मी. तिकडे त्याला खूप त्रास झाला. म्हणजे तो म्हटलं माउंटनमध्ये गेला, तो ट्रेनमध्ये बाहेर पडत होता. नंतर तुला तर हे तुझ्या घरात तू त्या तुळशीच्या रोपट्यावर बिंबे ठेवले आहेत म्हणून आपण परत जाऊया. तर बरंच काय काय झालं. म्हणजे रात्री 2 वाजेपर्यंत सकाळी 7 वाजेपर्यंत आम्ही लिटरली त्याला सांभाळत होतो. आणि अशा माउंटनमध्ये गेल्यानंतर त्याला कुठून ताकद येते माहित नाही. आम्हाला तिघं म्हणजे 2 पोर्टर होते आणि आम्ही दोघे होतो आणि तो एक 5 होतो. 5 जणच होतो आम्ही. तर पोर्टर म्हणलं की नाही हे आवडलं तर नाही प्रकार. मग त्या ट्रॅव्हलवर नव्हतं. तर तू एक काम कर, तू कंटिन्यू कर, मी याला आवडतो पण एखादा सबमिट होते. कैवल्यला नाही, तू येत असेल तरच मी येणार, तर मला सबमिट नको. म्हटलं आई पद्धत नको जाऊ. तर आपण आलोय त्याच्यासाठी टीमवर काय. म्हणजे ठीक आहे तर परत जाऊया आपण. परत येताना पण खूप त्रास झाला तिकडे येताना, कारण तो कुठल्या ऐकण्याच्या क्षमतेतच नव्हता. मग मी आणि कैवल्य आणि ते 2 पोर्टर्स आणि त्याचं सामान आम्हीच घेतलं. खूपच झालं होतं सामान. कसं बसं आम्ही 10 to pass कॉलेजला आम्ही बेस कॅम्पला पोहोचलो. पण वाटलीचा जो प्रवास होता ना, मी समिट कॅम्पवरून डायरेक्ट आपला ONGC मध्ये होता आणि एक खेमरा शापूर म्हणून त्याला डिस्कस केलं बाबा असंच झालं. आणि त्यांच्याकडून हनुमंती पण होतो. तो खूप चांगलं डिसिजन घेतलं, तुम्ही खाली आलात ते. त्याला वरती ऍटिट्यूड सिकनेस झाला होता त्यामुळे तुम्हाला त्रास झाला तिकडे. पण तुम्ही पीक सोडलं ते बरं झालं, कारण दुसऱ्या तुम्ही त्यांनी अजून जास्त त्रास दिला असं तुम्हाला. दर 2 वर्षांनी चेंज होत राहणार. म्हणजे नानाजी काम करतात नाशिकमध्ये ते सोपं नाहीये. तर आम्ही पण संमेलन अरेंज करतो, फाटते आमची. ते एकटे हँडल करतायत, वेगळी पैसा न घेता. सोपं नाहीये ते. मी व्यावसायिक आहे, मला माहिती आहे. 1-1 रुपये जमा करताना किती त्रास होतो ते. नानांना हॅट्स ऑफ द्यावं नाशिक भगवान दादा त्यांनी आता जे सांगितलं तोच धागा पुढे नेऊया आपण, की तुम्हाला काय वाटतं की माउंटन्स आपल्याला काय शिकवतात. म्हणजे आनंदही देतात आणि संघर्ष. तर ह्या दोन्ही टोकांचा प्रवास तुमचा कसा होता. मी थोडा पहिला जो प्रश्न होता मगाशी AMS विषयी सांगतो. AMS म्हणजे हा अक्यूट माउंटन सिकनेस हा एक वेगळा इलनेस मानला जातो की ज्याच्यामध्ये एक सिव्हिअर परिस्थिती निर्माण झाली तर डेथ तेच त्याला हे होतं. तर अक्यूट माउंटन सिकनेस हा बेसिकली काय की कमी ऑक्सिजनमुळे त्या अल्टिट्यूडला ऑक्सिजनचं प्रमाणच कमी असतं, त्याच्यामुळे तो सिकनेस होतो. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे तुमचे सिम्पटम्स होतात. तुमचं हेडॅक व्हायला लागतं, वॉमिटिंग होतं, तुम्हाला लेझीनेस म्हणजे असं डोझनेस येतं, बसल्याच ठिकाणी तुम्ही झोपायला लागता, तुमच्यावरती कंट्रोल कमी व्हायचं. म्हणजे अक्यूट माउंटन सिकनेसचं प्रमाण नंतर तुम्हाला सेरेब्रल एडेमा मध्ये पण होऊ शकतं. म्हणजे असा इतक्या सिव्हिअर ह्याच्यामध्ये जातो आणि त्याच्यामुळे तुमच्यावरती काहीच कंट्रोल राहत नाही अशा व्यक्तीचं. तर अशा व्यक्तीला कंपल्सरी तुम्ही खाली डिसेंड करणं गरजेचं असतं. जिथं ऑक्सिजनची पातळी जास्त असते अशा ठिकाणी आणावं लागतं किंवा त्याला आर्टिफिशियल तुम्हाला ऑक्सिजन लावावं लागतं, तरच तो क्युअर होतो. नंतर तुम्हाला एखादी कुठली डायमंड्स देऊन म्हणा किंवा कुठलं इंजेक्शन देऊन त्याला वरती नेऊ शकत नाही तुम्ही. त्याला कंपल्सरी डिसेंड करणं हा सगळ्यात त्याचं सोल्युशन असतं.
ज्याला जर मग ती परिस्थिती कुठलीही असू द्या, म्हणजे तुम्ही रात्र असू द्या, दिवस असू द्या, तो ज्या ठिकाणी जशा ठिकाणी आहे त्याला जमेल तसं त्याला उचलून आणली. म्हणजे तो त्याला तुम्ही घोड्यावर आणू शकता, पालखीवर आणू शकता किंवा चालत धरून आणू शकता. चालण्याची परिस्थितीमध्ये असेल तर त्याला चालत आणू शकता. पण अशा व्यक्तीला तुम्ही जर तुम्हाला समोर तज्ञ व्यक्ती आहे आणि तुम्हाला त्याला कळलं तुम्हाला की त्या व्यक्तीला AMS चा त्रास चालू झालेला आहे, त्या व्यक्तीला तुम्ही तिथून कशाही परिस्थितीमध्ये डिसेंड करणं हाच त्याच्यावरती त्याचा जीव वाचण्याचा प्रसंग हा असू शकतो. तुम्ही जर त्याच्यामध्ये टाळाटाळ केली तर त्याची सिव्हिरिटी वाढून कित्येक गिर्यारोहकांच्या मी डेथ होताना पाहिलेल्या आहेत. खूप गिर्यारोहक त्याच्यामध्ये किंवा ट्रेकर्स, जनरली गिर्यारोहक म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की ट्रेकर्स, की ज्या ट्रेकर्सला अक्यूट माउंटेन सिकनेसची पाहिजे तशी माहिती नसते आणि त्याच्यामुळे बऱ्याच ट्रेकर्सचा जीव त्याच्यामध्ये गेलेला आहे. आणि त्याच्यामुळे अक्यूट माउंटेन सिकनेसची ज्यावेळेस तुम्ही अल्टिट्यूडला जासाल तर त्यावेळेस त्याची थोडीशी तरी इतंभूत माहिती घेतली पाहिजे आणि तर आपण अल्टिट्यूडला ट्रेक करणं गरजेचं आहे. आणि मग असं दुसरा जो प्रश्न होता की तुम्ही माउंटेनने तुम्हाला काय शिकवलं, जे माउंटेन तुम्हाला जमिनीवर राहायला शिकवत आहे. पहिली गोष्ट, तुम्ही कितीही शिखराची उंची गाठा, तुमच्यामध्ये नम्रपणा हा राहिलाच पाहिजे. कारण त्याच्यामुळेच तुम्ही जे म्हणाला की आज मी माझी स्वतःच जर पाहिलं तर मी एका खूप ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या शेतकरी कुटुंबातला मुलगा की ज्याचा आणि गिर्यारोहणाचा तसा काहीच संबंध नव्हता. पण कदाचित माझं मी ग्रामीण भागामध्ये राहत असल्यामुळं मला फिजिकल स्ट्रेंथ मला खूप चांगली मिळाली आणि दऱ्याखोऱ्यामध्ये लहानपणापासूनच बागडत असल्यामुळे कदाचित मला ती चांगली आवड निर्माण झाली आणि त्याच्यामुळे तो मी खेळ खूप उशिरा चालू केला, 2015 पासून चालू केला. आणि हा खेळ खेळताना मला लोकांनी मदत केलेली आहे. म्हणजे त्यावेळेस म्हणजे माझं तर गिर्यारोहणाचा काही संबंध नव्हता, पण मी जसं तुम्हाला म्हटलं की 15 पासून म्हणजे 11 वर्षामध्ये लोकांनी मदत केली. मग मी थोडं थोडं चांगलं करायला लागलो, खूप चांगले पीक क्लाइंब केले. त्याच्यामुळे मला कॉर्पोरेट मधून स्पॉन्सरशिप मिळायला लागली. आणि हे करता करता म्हणजे इतके तुम्हाला मी प्रसंग सांगतो की आज माझे 11 वर्षामध्ये प्रत्येक दरवर्षी माझे खूप चांगल्या पीक वरती एक्सपिडिशन माझे असतात. तर काही ठरलेले लोक आहेत की ते मला माझा मेसेज जातो की मी या एक्सपिडिशनला जातो, तर लोक म्हणतात अरे भगवान तुझा 25,000चा चेक माझा नेहमीप्रमाणे तयार आहे, कधी आणू. म्हणजे तुम्हाला सांगतो मी आज मी फक्त आणि फक्त लोकांच्या प्रेमामुळे, मित्रांच्या प्रेमामुळे आहे. नाहीतर सर्वसामान्य घरातल्या मुलाला जसं म्हटलं की गिर्यारोहण हा इतका खर्चिक प्रकार आहे, तो खर्चिक प्रकार सर्वसामान्य घरातल्या मुलाला शक्यच नाही पेलवू शकत. म्हणजे प्रत्येक एक्सपिडिशन जर तुम्हाला आपण जर म्हटलं तर त्याचा खर्च जो आहे हा तशीशिवाय नाही. त्याच्यामुळे जमिनीवर राहून मी काय खरंच म्हणजे आपण म्हणतो की दौडनेवाले घोडे के ऊपर लोक पैसा लगाते. रेसमध्ये ज्यावेळेस आपण एखादा म्हणतो की का लोक त्या घोड्यावरती पैसे लावतात किंवा आज मी म्हणेल की एखादा गिर्यारोहक जातोय तर मी त्याला का मदत करू, ही भावना प्रत्येकामध्ये येऊ शकते. तर ज्यावेळेस ही भावना तयार होते तर ती गिर्यारोहकाची जबाबदारी आहे. मी म्हणेल की माझी जबाबदारी की जर माझ्यावरती जर एखाद्याने विश्वास टाकलाय तर त्या विश्वासाप्रती मी पात्र होणं माझी जबाबदारी आहे. मग पात्र जर व्हायचे असेल तर मी काय करू शकतो, कारण आज गिर्यारोहक जर म्हटलं तर सगळ्यात आज म्हटलं जातं की मदर ऑफ ऑल स्पोर्ट्स असं जे म्हटलं जातं की ज्या गिर्यारोहणाला म्हटलं जातं की मग त्याच्यामध्ये माझा वर्कआउट मग मी माझं रनिंग करा, स्ट्रेंथ ट्रेनिंग करा, सिंहगडवरती 20 किलो पाठीवरती बॅग घेऊन मी माझं लोड फेरी करत असतो. शनिवार मी माझं क्लाइंब करत असतो किंवा ट्रेक करत असतो, सायकलिंग असेल. ही जोपर्यंत एखाद्या समोरच्या व्यक्तीपर्यंत जात नाही तोपर्यंत तुम्हाला मदत नाही करू शकत. त्यामुळे मी नेहमी जमिनीवरती राहण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातून खूप काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतो. हीच माझी सगळ्यात मी म्हणेल की माझी स्ट्रेंथ आहे. स्ट्रेंथ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग असे 2 शब्द त्यांनी वापरले. आणि इथे खूप मुलंही आहेत ज्यांना या क्षेत्रामध्ये आवड आहे. काहीतरी तुम्हाला बघून असं वाटत असणार आहे की आपल्यालाही काहीतरी करायचंय. तर त्यासाठी त्यांनी काय कारण हल्ली काय झालं की स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हटलं की मग जिम म्हणून सांगतो आमचे एक अतिशय उत्तम मित्र आणि फार प्रख्यात गिर्यारोहक आहे क्रिस्टोफ वायलेस्की, ज्याने एव्हरेस्ट पहिल्यांदा विंटरमध्ये सर केलं. हे वन ऑफ द हार्डेस्ट क्लाइंब मानलं जातं. पोलिश गिर्यारोहक आहे. त्याला मुंबईत हाच प्रश्न विचारला होता कोणीतरी की अरे तुम्ही एवढं सगळं क्लाइम्बिंग करता, तुम्ही कुठचं एक्सरसाइज करता. मग मी एक एक्सरसाइज म्हणाला खूप नियमित करतो, कुठचा आर्म एक्सरसाइज असं त्याने सांगितलं. विनोदाचा भाग त्यातला सोडून नाही, पण मी असं सांगेन की आपल्याला जो प्रकार या क्षेत्रातला करायचा आहे, मग ते पदभ्रमण असेल, प्रस्तरारोहण असेल किंवा शिखर चढाई मोहीम असेल,
त्या प्रत्येकाप्रमाणे तुमच्या शरीराची तयारी तुम्हाला बदलती ठेवावी लागते. म्हणजे आपण उदाहरण घेऊ की ट्रेकिंग मध्ये तुम्ही फारसं तांत्रिक काही वस्तू वापरत नाही, फक्त तुमचा अतिशय चांगला स्टॅमिना असणं आणि तुमच्याकडे पेशन्स असणं, या दोन गोष्टी तुमच्याकडे जर असल्या तर त्या पद्धतीने मग तुम्ही स्विमिंग मधनं अचीव्ह करा, सायकलिंग मधनं करा, जॉगिंग मधनं करा, ट्रेडमिल वर करा, तर पर्याय तुमच्याकडे आहेत. ते वाढवायचं कसं? पण अतिशय चांगला जेवढा जास्त स्टॅमिना असेल तेवढा तो ट्रेक फार आनंदाने आणि तो मुख्याने त्याला त्या ट्रेक मधनं काहीतरी सतत घेता येतं आजूबाजूचं. नाही तर त्या किल्ल्याला हात लावून आलो याच्या पलीकडे काही मिळत नाही त्या ट्रेक मधनं, कारण सगळी आपली एनर्जी त्या किल्ल्यावर पोहोचणं आणि घरी परत येणं याच्यात खर्च होते. आणि किल्ल्यावर आपण आलो दुसरा किल्ला कुठचा बघितला असं बोल हे सुद्धा परत आल्यावर लक्षात राहतं. पण याच्यावर ज्याच्याकडे भरपूर स्टॅमिना आहे, एनर्जी आहे, तो माणूस तो 3 तासाच्या ट्रेक मध्ये सुद्धा कमीत कमी 50 पक्षी बघतो, अनेक वेगवेगळ्या वस्तू बघतो, वनस्पती बघतो. वाट त्याच्या अख्खी लक्षात राहते की आपण पुढच्या वाटेला त्या डोंगरावर गेलो, 5 वर्षांनी जो तरी गेला तरी तो न चुकता वर जाऊ शकतो. वरून कुठचे किल्ले बघितले, डोंगर बघितले हे त्या लक्षात असतं. कुठची मोठी गावं दिसली, कुठचे तलाव दिसले, या सगळ्याचं कारण म्हणजे त्याच्याकडे ती एनर्जी लेवल त्याने तो साबित ठेवू शकलेला असतो. त्याच्यामुळे ट्रेकसाठी स्टॅमिना डेव्हलपमेंट ही महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही जर प्रस्तावनाकडे जाणार असाल तर तुम्हाला अतिशय ज्याला आपण ऍथलेटिक किंवा जिम्नॅस्ट बॉडी म्हणतो तशा प्रकारची जर शरीर प्रकृती असेल जी माझी 1988 ते साधारण 2005 पर्यंत होती असं आपण म्हणू. मी 58 किलोचा होतो, आता 91 किलोचा आहे, जवळजवळ दुप्पट. तशा पद्धतीने जर तुमच्याकडे शरीर असेल आणि मुख्य म्हणजे तुमच्या शरीरात लवचिकपणा असेल तर तुम्हाला प्रस्तावना करणं हे अतिशय सोपं जातं. त्याच्यात आता हे कसं आहे त्याला टप्प्याटप्प्याने म्हणजे तुमच्याकडे ठराविक स्टॅमिना आहे, आता गृहीतच धरलेला आहे आपण. ट्रेकिंगमुळे तो ऑलरेडी तुम्ही शिकलेला आहात तो कसा कमवायचा. ते प्रस्तावनाकडे येतात तेव्हा तुमच्या शोल्डर्स मधला, दंडामधला आणि मुख्य म्हणजे मांड्यांमधला आणि काफ मसल मधला जोर वाढवणं हे तुमचं काम आहे. मग त्याच्याकरता तुम्ही वेट ट्रेनिंग करा, दोरीच्या उड्या मारा, पुलप्स काढा. अमुक एक पैसे लागत नाही आता हे काही करायला. याच्यातले 70% एक्सरसाइज हे 0 रुपयात करता येतात घरच्या घरी, घराच्या बाहेर पण जायला लागत नाही. आणि त्याच्यामुळे असं तुम्हाला कोण सांगतो ना की अरे क्लाइम्बिंग करतात कारण ते जिम बिमला पैसे नाहीत, त्यानंतर बाबा रे क्लाइम्बिंगचा आणि जिमचा काहीही संबंध नाहीये. माझ्याकडे जिम आहे म्हणून मी जिम वापरतो हा वेगळा भाग झाला, पण क्लाइम्बिंग करता क्लाइम्बिंग करणं हाच खरा एक्सरसाइज आहे. तुम्ही जेवढे जास्तीत जास्त डोंगरात जाल, जेवढं त्या दगडांवर सराव कराल तेवढं तुम्हाला तुमची स्ट्रेंथ आपोआप बिल्ड होत राहते. आपण त्या प्रस्तावनाच्या सरावासाठी जातो ना त्याच्यातनं मी हे सगळे सांगलेले एक्सरसाइज आपोआप होत असतात. आणि तो तुम्ही जेवढ्या सातत्याने कराल तेवढ्या तुम्हाला प्रत्यक्ष प्रस्तावना मोहिमेत हालचाली सोप्या जातात आणि तुम्ही चांगल्या प्रकारे क्लाइम्बिंग करू शकता. मी एक उदाहरण म्हणून सांगतोय. मी जेव्हा सिरियसली रॉक क्लाइम्बिंग करत होतो सुरुवातीच्या काळात जेव्हा मला फारसं प्रावीण्य नव्हतं त्याच्यात आणि मिळवायचं होतं, तर साधारण 88, 89 आणि 90 3 वर्ष मी मगाशी म्हटलं माझ्या घरापासून 7 किलोमीटरवर कांदळी होते. रविवारी भरपूर यात्रा असायची पण बाकी आठवड्यावर कोण नसायचं. मी रोज सकाळी 6:30 घरात सायकल काढायचो, 7 वाजता कांदळी पोहोचायचो, 7 ते 8:30 एक तास मी पडलो तरी मरणार नाही अशा उंचीवरती प्रॅक्टिस करायचो. 7:30 पुन्हा ती सायकल घेऊन घरी यायचो 8 वाजेपर्यंत, आंघोळ करायचो आणि कॉलेजला जायचो. हे मी 3 वर्ष करत होतो सतत. आणि त्याच्यामुळे त्याच्यानंतर जे काय प्रस्तावना माझ्या हातून झालं ना त्याचं सगळं मूळ तिथे दडलेलं आहे. ते सगळ्या पद्धतीने मी ते वाढवू शकलो. त्याचं कारण मला ते करायचं होतं. आता त्याच्यानंतर येतं ते शिखर चढाई म्हणून, हा यातला सगळ्यात म्हणजे भगवान साक्षी आहे ते हा याच्यातला सगळ्यात अवघड भाग आहे. कारण याच्यात आपल्या ट्रेकला कसं असतं अगदी मल्टी ट्रेक म्हणजे आठवड्याचा ट्रेक केला तर 7व्या दिवशी संपणार असतो. प्रस्तावना मोहीम ऑन ॲव्हरेज 3 ते 5 दिवसाची असते, त्याच्यापेक्षा मोठी नसते. पण तुमच्या कुठच्याही हिमालयातली मोहीम ही कमीत कमी 25 ते 30 दिवसाची असते. लहानात लहान मोहीम सुद्धा त्यातले 20 दिवस तुम्ही डोंगरात असतात आणि हे 20 दिवस तुमची एक शारीरिक क्षमता टिकवायची आणि त्याच्या बरोबरीने रोज कष्ट करायचे. या दोन्ही गोष्टी साध्य करण्याकरता तुम्हाला तुमचं मन हे तुमच्या शरीरापेक्षा सुपिरियर असलं पाहिजे. त्यावेळेला तुमचा मेंदू जे ठरवेल तेच तुमचं शरीर करतं. प्रत्येक चढाचा अनुभव आहे जिथे
माझा मेंदू म्हणतो ना मी दमलो, तिथे माझं शरीर एक पाऊल पुढे टाकत नाही. आणि त्याच्या उलट कितीही कठीण चढ असला तर माझ्या मेंदूला माहिती आहे की पूर्ण केल्याशिवाय मध्ये कुठेही सुरक्षितता नाहीये, तर माझं शरीर साथ देत राहतं. हळूहळू काय ना आपण तो अख्खा चढ पूर्ण करतो, वर जातो आणि मग विश्रांती घेतो. ही जी पद्धत आहे याच्याकरता तुमच्या शरीराकडे मूलभूत ताकद असणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे बाकी स्ट्रेंथ ट्रेनिंग वगैरे सगळं भगवान सांगेल, कारण मी काय फारसं करत नाही. पण मी एवढं नक्की करतो की आता 91 दिसतंय त्यांनी 78च्या घर झालेला असतो हिमालयात जाताना. 78 ते 80च्या मध्ये कुठेतरी वजन असतं. वजन उचलण्याचा सराव लागतो आणि आपण ज्या प्रस्तावनात रिकाम्या कृती करतो ना, म्हणजे पाठीवर सामान नसतं फारसं, आम्ही जेव्हा रॉक क्लाइम्बिंग करत असतो तेव्हा एखादी पिंटू असते फार तर गिर्यारोहणाचे बरोबर उलट आहे. तुम्हाला पाठीवर 18 ते 20 किलो सामान घेऊन सगळ्या चढाया करायच्या असतात. त्याच्यामुळे लोडफेरीची प्रॅक्टिस करणं, लोड कॅरिंगची प्रॅक्टिस करणं हे तितकंच महत्वाचं असतं. आणि मगाशी म्हटलं होतं की तुमचे पाय हे तेव्हा तुमच्या हातांपेक्षा खूप भक्कम असतात. तुम्ही जर टेक्निकल आईस क्लाइम्बिंग करणार असाल तरच तुमच्या दंडातला जो तुमच्या कामी येतो, अन्यथा बॅलन्स करण्यापलीकडे तुमचे हात तुम्हाला काही मदत करत नाही. तुम्हाला जे काय करायचं सगळं तुमच्या पायांवर करायचं आहे. किंबहुना प्रस्तावनाचा सुद्धा नियम आहे की त्यातलं 70% तुमचं वजन हात तुमच्या पायांवर पाहिजे आणि फक्त 30% भाग हा तुमच्या हातांचा आहे. आणि गिर्यारोहणात तर मी म्हणेन की जवळजवळ 80% भाग तुमच्या पायांचा आहे आणि जास्तीत जास्त 20% भाग तुमच्या हातांचा आहे. 20 सुद्धा अगदी लिबरल माप देऊन मी सांगतोय, 15च असेल कदाचित. तर त्याच्यामुळे आपल्या शरीराची क्षमतापेक्षा हिमालयात महत्वाचं आहे तुमच्या मनाची क्षमता वाढवणं. म्हणजे पेशन्स हे माझ्याच्या माणसाचं त्याबद्दल बोलणं चुकीचं आहे, कारण माझ्याकडे मुळात कमी आहे. मी तापटच आहे आणि भयंकर असा काय म्हणायचं हायपर आहे. पण हिमालयात ज्या मोहिमेला आपण जातो तेव्हा तेवढा मोहिमेचा काळ तरी डोक्यावर बर्फाची लादी ठेवून जगणं गरजेचं असतं, कारण त्याच्यावरती तुमचं सर्व्हायवल अवलंबून असतं. नंदुबाला तो अनुभव सांगला होता, तर त्यावेळेला ही लोक हायपर झाली असती ते सगळे नेले असते त्यावेळेला, त्यातला कोणीच स्पर्धा नसता. तो एक माणूस हायपर झाल्यावर त्याला आजार झाल्यावर या बाकीच्या लोकांनी आपले पेशन्स ठेवले म्हणून आज सगळेजण आपल्याला दिसत आहे. हे आपण कधीही विसरता कामा नये की आपल्याला पुढची मोहिमेचं यश काय माहितीये का, शिखरावर पोहोचणं नाही, परतीचा जो ब्रेक असतो ना बेस कॅम्पवरनं बोर्डेडला येताना त्यावेळेला तोच गेलेला ग्रुप जर पुढच्या मोहिमेचे प्लॅन करायला लागलेला असेल ना तर ती मोहीम यशस्वी. शिखराची मोहीम हे साध्य साधन नाही, शिखरावर पोहोचणार त्यातला बोनस आहे. असं मी नेहमी समजतो त्याप्रमाणेच करतो. भगवान म्हणाला कसं या तो आप जिंकतो या तो शिकतो. मी तर जिंकतो हे म्हणायला तयार नाही, माझे नाही हिंमत होत, कारण मी जायच्या काही लाख आधी वर्षापासून ते शिखर तिकडे उभं आहे. मी गेल्यानंतर काही लाख वर्ष असणार आहे. ते शिखर काही मिनिटं मला त्याच्या माथ्यावर उभं राहायला संधी देतो असं मी मानतो. आणि त्याच्यावर मी काय जिंकत नाही, जिंकत राहील तर मी भारत स्वतःशी जिंकतो. मी एक माझी इन्फ्लुएन्स लेवल काय ठरवली होती त्याच्यावर एक पाऊल गेलो असं आपण म्हणू. पण शिखरावर विजय मिळवणे आपल्याला कोणालाही शक्य असं मला वाटत नाही. शिखर सर केलं, शिखर कॉन्कर्ड वगैरे शब्द इंग्लिशमध्ये वापरले जातात, भयंकर त्रास होतो ते वाचताना. अरे सर केलं म्हणजे तू काय लढाई गेलीस त्या शिखराची. सर करण्याचा एक मराठीत काहीतरी अर्थ आहे. शिवाजी महाराज किल्ले सर करत असत आणि मग त्या किल्ल्यावरून राज्य करत असत आंदोलनाच्या एरियावर. आपण कसे कसे मरत मरत त्या शिखराच्या माथ्यावर पोहोचतो, काही मिनिटं असतो, फोटो काढतो आणि जितक्या लवकर शक्य तेवढ्या लवकर खाली उतरतो. कोणी कोणाला सर केलं हा विचार करण्याचा भाग आहे. आणि त्याच्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती आहे की आपल्याकडे दुर्दैवाने झालंय काय माहितीये का, हा सगळा खेळच आपण दत्तक घेतलेला आहे, आपला नाहीये. ही जी ऍक्टिव्हिटी आहे ही आपली नाहीच आहे, ही आपण ब्रिटिशांकडनं दत्तक घेतली. आणि ते घेताना आपण सगळ्यांची व्याख्या एकदम भुईसपाट करून टाकलेली. पर्वती चढणार आपण गिर्यारोहक, हनुमान तिप्पा चढणार आपण गिर्यारोहक आणि एव्हरेस्टला जाणार आपण गिर्यारोहक. कसं कसं मला नाही कळत. ह्याच्यात प्रकार आहेत त्याप्रमाणे त्या लोकांना ओळखावी आणि भगवान संपूर्ण तुमची क्षमा मागून आता 8,000 शिखर करणाऱ्यांमध्ये सुद्धा 2 प्रकार करायची वेळ आली. एकाचं नाव आहे गिर्यारोहक आणि दुसऱ्याचं नाव आहे शिखरवीर. एव्हरेस्टवर पोहोचलेला प्रत्येक माणूस गिर्यारोहक नसतो. मला वाटतं पहिल्याच आधी भगवान त्याची सांगितलं, कारण
100 माणसाने एव्हरेस्ट केलं तर त्यातले 90 परत डोंगरातच जात नाही. भगवान सारखे फक्त त्या रिमेनिंग 10% येतात की ज्यांना अजून पुढची शिखरं सर करावीशी वाटतात, त्यांना गिर्यारोहण म्हणतात. एव्हरेस्टच्या माथ्यावर पोचणाऱ्याला नाही. आणि आजकाल एव्हरेस्टच्या माथ्यावर पोचायला म्हणजे गिर्यारोहण असायची गरज उरलेली नाही अनफॉर्च्युनेटली. आणि त्याच्यामुळे मला असं म्हणायचं आहे की तुम्ही या खेळाकडे नक्की काय येत आहे ना ते बघा आणि त्याप्रमाणे स्वतःला तयार करा. तुमचं ध्येय फक्त एव्हरेस्टला जाऊन येणं असेल तर 6 महिने अतोनात शारीरिक मेहनत करा आणि खुशात खूप पैसे जमवा, पण अतोनात मेहनत करा मात्र अजिबात हयगय करू नका. मग तिकडचे जे शेर्पा लोक आहेत ना, तुमची व्यवस्थित काळजी घेऊन तुम्हाला शिखरावर जाऊन परत आणू शकतात. मी तिथे स्वतःच्या डोळ्यांनी 2दा एव्हरेस्ट बेस कॅम्पला गेलो. मी तिथे लोकांना तिथे जाऊन आईस ट्रेनिंग घेताना बघितलेलं आहे. तिथे आम्ही आमच्या बेसिक ते ऍडव्हान्स कोर्समध्ये करतो. क्रॅम्पॉन लावायचे कसे हे लोक एव्हरेस्ट बेस कॅम्पला शिकताना मी बघितले आणि त्यातले सबमिटर झालेले लोक बघितले. त्याच्यामुळे यांना गिर्यावर म्हणायचं की नाही हा मला नक्कीच प्रश्न पडतो, पण मी इतक्या वर्ष काय करतो 40 वर्ष मी करतोय ते कदाचित गिर्यारोहण नसेलही असंही वाटायला लागतं. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय त्याप्रमाणे आपली तयारी करा एवढंच मी सांगेन. आणि बाकी त्यात पर्टिक्युलर काय करायचंय त्याच्याकरता श्री भगवान तावले ते बसलेले आहेत की ज्यांना याचा खरा खुरा अनुभव आहे, त्यामुळे ते सांगतील. स्ट्रेंथ ट्रेनिंग मगाशी जो सांगित होता गिर्यारोहण किंवा कुठल्याही स्पोर्टसाठी मग रॉक क्लाइम्बिंग असेल, आता बऱ्याच जणांना माहिती आहे तरी सांगतो. ऋतिक मार्गे म्हणून आपल्या सोबत आहे, जरा एक मिनिट बघतो गेला. ऋतिक मार्गे हा स्पोर्ट्स क्लाइम्बिंग मधला इंडियामधला टॉप मोस्ट क्लाइंबर आहे. 600 अवॉर्ड आहे. 7 आणि 8 आणि 10 तास रॉक फेस वरती किंवा क्लाइम्बिंग वॉल वरती काय प्रॅक्टिस करायची ती त्याला माहित आहे. तर कुठलाही स्पोर्ट्स घ्या त्याच्यासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग खूप महत्वाचे आहे. जसं मी म्हटलं की गिर्यारोहण जसं आहे म्हणून हिमालयन मोहिमामध्ये का तयारी, तर तुम्हाला एक छोटासा फक्त इन्सिडेंट सांगतो. कांचनजंगा 2022 मी क्लाइम करत होतो आणि 2022 कांचनजंगा क्लाइम करत असताना फायनल समिट पुश आमचा चालू झाला. आणि त्या फायनल समिट पुश मध्ये थोडीशी अडचण काय झाली की अर्धा रूट आम्ही ऑलरेडी आमच्या टीमने रूट ओपन केला होता. अर्धा रूट आम्हाला समिट करता करता रूट ओपन करायचा होता आणि त्याच्यामध्ये इतका वेळ गेला की कांचनजंगा हे म्हणजे चढाईतलं जगातलं जे काही अवघड शिखरांपैकी सगळ्यात अवघड असणारं कांचनजंगा शिखर. इतकं इझी नाही ते. आणि ते चढाई करताना आम्हाला एक्सपेक्टेड होतं की साधारणतः 10 ते 12 तास लागतील समिट करायला. रात्री 8 वाजता निघालो आणि दुसऱ्या दिवशी 10 वाजता सकाळी अजूनही आम्ही 400 मीटर खाली होतो. तो पुढचा 400 मीटर क्लाइम करता करता आम्हाला संध्याकाळी 4 वाजता माझं समिट झालं. 19 तास फक्त वन वे समिट साठी लागले. 21 तास. आणि खाली येताना टोटल एकंदरीत कांचनजंगाचा समिट झाला 29 तासाचा. 2 रात्र आणि 1 दिवस त्यामध्ये ऑक्सिजन संपले. म्हणजे एक ठिकाणी असा आवाज येतो की अरे मेरा ऑक्सिजन खत्म हो गया है, किसी के पास है क्या. या ठिकाणी मला सांगायचं एकच गोष्ट, जर तुमच्यामध्ये जर स्ट्रेंथ असेल तर तुमची स्ट्रेंथ ही अख्ख्या तुमच्या टीमची स्ट्रेंथ होऊ शकते. मी त्या एक्सपिडिशन मध्ये पाहिलं. मी माझा एक्सपिडिशन मध्ये खूप चांगला फिटनेस असल्यामुळे मी 3 जणांना माझ्या एक्सपिडिशन मध्ये मी रेस्क्यू केलेला आहे. एक रशियन क्लाइंबर होता, इंडियन क्लाइंबर होता आणि एक शेर्पा होता की जो आज शेर्पा आजही भेटला तरी म्हणतो भगवान दादा आपकी वजह से आज मैं जिंदा हूं आणि पाया पडतो. एक लक्षात घ्या तुम्ही कोण आहात हे काय इम्पॉर्टंट नाही, तुमची स्ट्रेंथ किती महत्वाची आहे ना ही त्या शिखरावरती गेल्यानंतर आणि ती ज्यावेळेस तुम्हाला इन्सिडन्स येतो त्यावेळेस कळतं. त्याच्यामुळे जी काही आपल्याला इथे बनवायची ती खूप महत्वाची आहे. मग तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचा वर्कआउट रेग्युलर ते आहे जो तो करणं गरजेचं आहे. मग रनिंग असेल तुमचे बाकी त्याच्यासाठी जिम लावलंच पाहिजे असं काही ना. सपाट्यांपासून बरेच वेगवेगळे वर्कआउट आहेत ते करणं गरजेचं आहे. किंवा माउंटेनरिंग, क्लाइम्बिंग, हायकिंग म्हणजे आम्हाला कित्येक काळ हायकिंग आणि माउंटेनरिंग यातला फरकही माहिती नसतो. तर तो फरकही एकदा सांगा आणि तुम्ही कसा अचीव्ह केलं. नाही म्हणजे मी अशी टेक्निकल ट्रेनिंग वगैरे कुठेच काही घेतलेली नाहीये. पण हे जे ग्रुप्स आहे आपले महाराष्ट्रामध्ये गिरीविहार आहे, नेचर लवर आहे, चक्रम आहे, तर ह्या लोकांबरोबर जाऊन म्हणजे जे सिनियर्स लोक असतात ते आपल्याला खूप काही म्हणजे गाईड करतात आणि शिकवतात, सांभाळून घेऊन जातात आणि सांभाळून परत आणतात. तर सह्याद्रीचा अनुभवच मला खूप काम आला तिथे.
म्हणजे सह्याद्रीमध्ये जे आपल्याला अनुभव मिळाले, जे रॉकी पॅचेस वरती आपण जे मान्सून मध्ये हाईक केल्या सगळ्या, तर त्याच्यामुळे म्हणजे मला तर आतून भीती होती. मी जसं सांगितलं की बाबा AMS चा काय प्रॉब्लेम झाला तर, पण फिजिकल फिटनेस साठी मी 2-2, 3-3 महिने म्हणजे माझं ते जॉगिंग, स्किपिंग, बाकी स्ट्रेचिंग वगैरे एक्सरसाइज केले आपण. असं अधिक सुरक्षितता दिली तर हे म्हणजे जे इतरांच्या सुरक्षिततेसाठी धावतायत, तर त्यांनी सुरक्षित असणं सुद्धा आपलं दायित्व आहे, असं तुम्हाला कुठेतरी कधीतरी क्लिक झालं असेल तो क्षण, आणि नंतर तुम्ही सुरुवात कशी केली तिथे आपलं योगदान देण्यासाठी. सुरुवातीला म्हणजे एक साधारणपणे 2002 किंवा 2004 पर्यंत आम्ही गावातील लोकांना त्याला बेसिकली पाठवायचो मी. आता त्यांचं तंत्रज्ञान व्यवस्थित व्हावं, की त्यांना टेक्निकल नॉलेज यावं, म्हणून त्या क्षेत्रात खूप काम केलं आम्ही. म्हणजे साधारण म्हणा, हरिश्चंद्रगड म्हणा, पण एक सर्टन टाइम नव्हतं. म्हणजे मला वाटतं 2010 किंवा 2011 कर्नाळ फिरायला ना, म्हणजे त्या रेस्टॉरंटला लोक होती आणि त्याचे फोटो फेसबुकवरती आले होते. ते सचिन शिंदे म्हणून एक मुलगा आहे निसर्गमित्र पनवेलचा, तर तो ते लोकांना चादरीत बांधून, स्टेज नव्हते ऍक्च्युली त्यांच्याकडे, चादरीत बांधून त्या मुलाला खाली आणत होते. तेव्हा बघितलं मी सचिनला फोन केला, म्हणजे सचिन याचं वय किती होतं किंवा वजन किती होतं त्याचं, वय त्याचं तुला 80 किलो होतं. म्हटलं तुझं वजन काय रे, तुला 57. म्हटलं तू 80 किलोचा मुलगा 57 मला कसा उचलला, म्हटलं का, म्हटलं तुम्हाला गरज काय होती ते उचलायची, गावातल्याचं द्यावं, गावातल्याचं कामच आहे ते, त्यांना 1000 रुपयाचा विषय संपला. पण तुम्ही रेस्क्यू करा, त्याला रस्त्यावर आणून द्या, तर ते आमचं काम आहे. तिथे नॉर्मल माणूस पोहोचू शकत नाही, तिथे रेस्क्यूअर पोहोचतात. हे फक्त ब्रिजवॉकी लक्षात ठेव. मला म्हणतात तिकडे गावातली माणसं कोण नव्हते, गावातली माणसं ऐकायला तयार नाही. म्हटलं मग आपण काय काय करणार, म्हणजे त्याला मेन रोडवरती आणणार जिथे माणूस येऊ शकतो इझिली, म्हणजे काय काय करायचं तुम्हाला तिकडे. तो तर नाही, तसं नाही, पण काय ऑप्शन नाही. म्हटलं उद्या जर तुझ्या पायाला काय झालं, तू चालता 80 किलोच्या माणसाला उचललं आणि जर फ्रॅक्चर झालं, काय तो फ्रॅक्चर लागला अंगाची, कोण जबाबदार आहे, तुला कोण सांभाळणार आहे, म्हणजे बायका मुलं तुझी कोणाच्या जीवावरती करणार आहेत कामं. तेव्हा ते ट्रिगर झालं. म्हटलं ना, आपण आपल्या माणसांसाठी काम करणं गरजेचं आहे गावातल्यांपेक्षा. आणि तो डिसिजन खूपच चांगला होता. तो जो 2011 डिसिजन खरंच योग्य होता असं मी म्हणेन. आणि त्यामुळे सगळ्यांना रेस्क्यू स्ट्रेचरसाठी मी रिक्वेस्ट केली, ज्या महत्वाच्या संस्था होती. एक प्रत्येक 3,500 रुपयाला काहीतरी फोल्डिंग रेस्क्यू स्ट्रेचर होतं, ते घेतलं आम्ही. आणि मग तिकडून ऍक्च्युली माझा प्रवास सुरू झाला की नाही, आपल्या माणसांसाठी काम करणं गरजेचं. मग कोणाचे काय रिक्वायरमेंट आहेत, गरजा आहेत, त्या जाणून घ्यायला लागलो आणि मग त्या टप्प्याने गेलो. म्हणजे मला वाटलं म्हणून मी देत नाही गेलो. तुम्हाला काय लागणार आहे त्याचा स्टडी केला, त्यांना सांगितलं हे लागणार आहे का, नंतर स्ट्रेचर महत्वाचं आहे. प्रत्येकाला अपग्रेडेड स्ट्रेचर देत गेलो. जे स्केट बोर्ड स्ट्रेचर आता वापरायला लागलेत लोक, ते अपग्रेडेड स्ट्रेचर आहे. म्हणजे ते सगळ्यात महाग आणि पण ते कॅरी करायला खूप सोपं आहे. त्या सगळ्यात गरजा समजायला लागलो आम्ही. देणगी देणारे खूप आहेत, राजेश आहेत, वखारे सर आहेत. त्यामुळे कधी एकदा फेसबुकवरती सांगितलं ना की माझे पैसे एवढे कमी पडतात, तुम्ही पण द्या. आमचा प्रोटोकॉल काय आहे, बेसिकली जेवढा खर्च येतो एखाद्या प्रोजेक्टला त्याचे 25% पहिलं माउंटेन स्पोर्ट्स अकॅडमी खर्च करते. आम्ही फक्त पैसे जमा करत नाही. तर तो 1 लाखाचं बजेट असेल तर 25 लाख पहिले 25,000 रुपये मी खिशात टाकतो पहिले, मग लोकांकडे मागायला सुरुवात करतो. 17 संस्थेला आपण सामान दिलं तेव्हा. त्या संस्थे म्हणजे त्यांना वॉकी टॉकी दिल्या, त्यांना GPS दिले, बरंच काय काय. म्हटलं फुल इक्विप्ड व्हा तुम्ही लोकांनी. आणि त्याला माहिती आहे, मी त्या लोकांचं हे सांगतो, जिथे माणूस जाऊ शकता तिकडे जा तुम्ही, माउंटेनियर आहात तुम्ही, फक्त तेवढंच करा. तुम्ही पाण्यात जाऊ नका, कारण पाण्याचं आपलं फील्डच नाहीये. उगाच काहीतरी अंगाशी येईल आणि काहीतरी आपण ऍक्सिडेंट करून बसू. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपली फॅमिली पाठीमागे, त्याचा विचार करा. आणि मग जमते तेवढंच करा, नाही जमलं ते करू नका. तुम्हाला इक्विपमेंट माझं आम्ही द्यायला बसलोय, पण ते कसं येतं इक्विपमेंट ते महत्वाचं नाही. फक्त तुम्ही रिस्क घेऊ नका जास्त. मग सगळ्यांच्या गरजा समजायला लागल्या आम्ही. देणारी लोक होती, समजून घेतलं प्रत्येकानं काय काय लागतं तुम्हाला ते. त्यांच्याही ट्रेनिंग घेतलं आम्ही. त्यांना समजावून सांगितलं लिगल पॉईंट ऑफ व्ह्यू कुठे कुठे तुम्ही प्रॉब्लेम मध्ये येऊ शकता. वाड्याला आमचं जेव्हा ट्रेनिंग झालं ना, त्या 21 संस्था होत्या. त्यांना सांगितलं माधुस्कर, राजू पाटील आणि सुनील जोशी. त्यांना ते एखाद्या फोन आला, तुम्ही ज्याच्या रेस्क्यू करायला जाता त्याच्या पेरेंटची, माझा मुलगा एक तिथे पडला, तुम्ही रेस्क्यू करायला जा. त्या मुलाचा फोन आला आई वडिलांना की असं जर अडकलंय, मला कुठे रेस्क्यू डिपार्ट.
त्यावेळेला वाटेत जर समजा त्या मुलाची डेथ झाली तर लिगल पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही कुठे कुठे अडकू शकता, त्यासाठी काय करायला पाहिजे ते 2 दिवसात ट्रेनिंग घेतलं होतं आम्हीच पैसे भरतो त्याचे. ह्या गोष्टी फॉलो करा, कारण उद्या जर चूक झाली तुमची तुम्हाला पूर्णही पोलीस इन्स्पेक्टर थांबवणार नाही, डायरेक्ट मर्डर केसमध्ये आत टाकणार. हे तिघांनी समजावून सांगितलं असंच आहे. त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना 10 वेळा विचार करा. हे पण आम्ही केलं तिकडे. ड्रोन आम्ही इंट्रोड्यूस करून दिले, म्हटलं तुम्ही ड्रोननी तुमचं खूप बऱ्यापैकी काम कमी होईल. तर लोकांनी वेळच काढला ते का मॅविक मिनी कसा होईल, एवढं उडणार नाही. म्हटलं ते अभ्यास केल्याशिवाय देतं का तुम्हाला, कारण ते टेक्निकल गोष्टी जर ट्रॅक केलं ना 1000 फुटापर्यंत उडतो तो. आणि त्यानंतर जेव्हा चेन्नईला एक ऍक्सिडेंट झाला तेव्हा ड्रोन वापरला गेला, तेव्हा यांना समजलं ड्रोन खूप कामाचं आहे म्हणून. 5 संस्थेला आपण ड्रोन दिले, 2 संस्थेला आपण ऍम्ब्युलन्स दिली. चांगलं काम होत आहे, म्हणजे खूप चांगले होतात. पण हे प्रोजेक्ट झालं ना आता दयाला मी फोन द्या बोललं, दादा आमचं प्रोजेक्ट राहिलाय. मी ह्याला सांगितलं कारण हा बापूच होता तिकडे, पण तुझ्याकडे पैसे किती आहेत, मला 52,000 आहेत. म्हटलं भरपूर झाले. म्हटलं राजेशला फोन केला, म्हटलं असं आपण प्रोजेक्ट घेतोय. काय बोललं किती पैसे पाहिजे सांग, मी तो ट्रान्सफर करतो. तर म्हटलं ठीक आहे आपण बघूया आपण किती. तुम्ही ओव्हरऑल खर्च काढला, काही माझ्याकडनं सामान दिलं, काही भगवानने दिलं, काही राजेशने दिलं. प्रोजेक्ट हार्डली 3 दिवसात पूर्ण झालं. दया बोललं दादा एवढी वर्ष राहिलं होतं. म्हटलं नाही, एखाद्या गोष्टीला एक पर्टिक्युलर टाइम लागतो, त्या पर्टिक्युलर टाइमलाच हे काम पूर्ण होतं. आणि हार्डली 3 ते 4 दिवसात आम्ही संपूर्ण लागला प्रोजेक्ट. म्हणून त्यांनी तर ऋणानुबंध सोहळा घेतलाय ना, मी पण नाही सांगितलं घे तू, कारण ऍप्रिशिएट करणं आमच्यासारख्या लोकांना पण महत्वाचं आहे. आम्हाला कोणी ऍप्रिशिएट कधी कधी करत नाही, पण कुठेतरी मनात लागलेलं असतं की या लोकांनी विचारलं पण नाही आम्हाला. तर मी एकटा नाही, अजून 4 जण आहेत तिथे. त्यामुळे म्हटलं कर तू, आम्ही येऊ तिकडे नक्की, लोकांना पण समजू दे की ज्या हे जे रेस्क्यू टीम्स आहेत ना त्यांना पण सामान देणं गरजेचं आहे. आता प्रोफेशनल लोक एवढे आहेत ना आपल्या फील्डमध्ये, लोक ऍक्टिव्हिटी करतात पण 1 रुपया देत तरी त्यांना ओढून सांगतो मी, तुम्ही त्याचा 1 रुपया तरी बाजूला काढा कमीत कमी. आणि देवाच्या कृपेने मी जेव्हा प्रोजेक्ट घेतो आणि जेव्हा पूर्ण करतो त्याची प्रोजेक्ट, तर दुसऱ्या हाताने कुठून तरी पैसे येतात मला. आतापर्यंत तो अनुभव आहे मला. त्यामुळे काम होत आहे देवाच्या कृपेने, चांगले लोक बाजूला आहेत, तेव्हा ते लोक पण मदत करतात. म्हणून मी एकटा काय करू शकत नाही. जेवढं जमेल तसं करतोय, देवाच्या कृपेने असंच जमेल तसं पुढे करत राहील, बाकी काय नाही. मी आता जे काय करतो ते माझ्या फील्डसाठी, की आपण ज्याच्यातून वरती आलेलो त्या फील्डसाठी सुरक्षितता पाळता आली पाहिजे म्हणून ते करतोय. हे आलं. दुसरा पहिला जो प्रश्न होता तुमचा की ज्याच्यामध्ये प्रशिक्षण आणि त्यांनीच ग्रुप घेऊन गेले पाहिजेत का, इंडिव्हिज्युअल लेवलवरती जर तुम्हाला तुम्ही व्यवस्थित नॉलेजेबल आहात तर तुम्ही साधे ट्रिक्स असं काही नाही, कुठल्या ग्रुप बरोबरच गेलं पाहिजे असं काहीच अजिबात नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. जिथं तांत्रिक गोष्ट येते तर तिथं मात्र तुम्हाला म्हणजे रॉक क्लाइम्बिंग असेल, रॅपलिंग असेल किंवा कुठलाही समजा व्हॅली क्रॉसिंग असेल, जिथं तांत्रिक ज्ञान आहे ते मात्र तुम्हाला तांत्रिक लोकांच्या अंडरच करणं गरजेचं आहे. किंवा ज्यावेळेस समजा आपण स्वतः करत असेल तर ते आपण त्याची काळजी घेतली पाहिजे. कारण सह्याद्रीमध्ये जे अपघात जर पाहिले, मग तो तुमच्या इथल्या डांगे सोडक्याचा असेल किंवा तरी बैलाचा 2 वर्षापूर्वी जो अपघात जर पाहिला, तर जे लोक घेऊन गेले होते ते स्वतः प्रशिक्षित नव्हते. फिटनेस खूप चांगला होता, अनुभव काही वर्ष आपण ट्रेक करत गेलो की आपल्याला असं वाटतं की मी खूप चांगला ट्रेकर झालो, मी खूप चांगला क्लाइंब करतो, पण त्याला प्रशिक्षणाची जोड पाहिजे. कारण ह्या गिर्यारोहण संस्था ज्या आहेत त्या उगाच उघडलेल्या नाही. तर सायंटिफिकली तुम्हाला ते नॉलेज मिळावं. एखाद्या रोपची स्ट्रेंथ काय आहे, एखाद्या बोल्टची स्ट्रेंथ काय आहे, तो गंजलेला आहे, किती वर्षापूर्वीचा आहे, हे जोपर्यंत तुम्ही स्वतः प्रशिक्षण घेतलेलं नसेल तर तोपर्यंत त्याची ग्रॅव्हिटी येणार नाही. म्हणून प्रशिक्षण खूप गरजेचं आहे. तुमच्याकडे खूप चांगला फिटनेस आहे म्हणून तुम्ही ते करसाल अजिबात नाही. त्याच्यामुळे प्रशिक्षण प्लस अनुभव या दोन्ही गोष्टी तुम्हाला सायमल्टेनियसली तुम्हाला करता आल्या पाहिजे. कारण फक्त प्रशिक्षण घेतलं म्हणून तुम्हाला सगळं जमेल अजिबात नाही, अनुभवाची त्याला पण जोड पाहिजे. त्याच्यामुळे कदाचित काही आपल्या सह्याद्रीमध्ये अशीही लोक आहेत की प्रशिक्षण अजिबात घेतलेलं नाही पण अनुभव खूप महत्वाचा आहे. कारण त्यांनी तो जो अनुभव मिळवला तो कदाचित काही प्रशिक्षित लोकांच्या अंडर घेतला आणि म्हणून तो आज त्यांच्या काळात आला. त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत एवढं मी मात्र नक्की सांगेन. आर आहे ना ते जेवढं सायलेंट होईल तेवढं चांगलं, जितकं कमी होईल तेवढं चांगलं, अशी मी आज सदिच्छा व्यक्त करतो.
म्हणजे तुम्ही म्हणाल लोक की अरे इथे येऊन ज्या कार्यक्रमाला आला त्याच कामाच्या विरुद्ध बोलतोय. आज हे अपघात एवढे वाढले त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे या क्षेत्रात असलेल्या काय म्हणायचं बुद्धीचा म्हणेन मी चक्क अभाव. केवळ मोहापायी लोक इकडे येतात. कुठेतरी रील बघितलेलं असतं इंस्टाग्रामवर, कुठेतरी फेसबुकवर पोस्ट बघितलेली असते, त्या गोष्टीचं काहीही ज्ञान नसतं. आणि आता टुरिझम इतकं वाढलेलं आहे आपल्या सगळ्याच जगात वाढलंय, आपल्याकडेच वाढल्याचं नाही. मला आठवतंय की मी जेव्हा ट्रेकिंगला सुरुवात केली तेव्हा किल्ल्यावर फक्त जास्तीत जास्त आमचा ग्रुप असायचा. आमच्या ग्रुपमध्ये असतील तेवढीच माणसं जशी किल्ल्यावर असायची. आज हरिश्चंद्रगडला जर मी चुकून शनिवार रविवारी गेलो तर झोपायला जागा मिळत नाही आणि 5-5 हजार माणसं सुद्धा एका दिवशी वर असू शकतात. हा जो काय बदल घडलाय त्याच्यामुळे अपघाताचं कसं म्हणू मी प्रमाण तेवढंच आहे, संख्या वाढलेली आहे. तर कोणी मला रेशोच्या 99% आली, पण तो 200 आणत 2% होता, म्हणजे 4 माणसं. आज तो 2 लाख माणसात 2% झालाय, 9 लाख किती हजार. त्याच्यामुळे काय झालंय त्याच्याने सोशल मीडियामुळे कुठच्याही चांगल्या वाईट गोष्टीला लगेच प्रसिद्धी मिळते. त्याच्यामुळे अपघात हे सतत ऐकू येतं. माझं इच्छा प्रामाणिक अशी आहे की डोंगरात किंवा कुठच्याही अवघड जागी जाणाऱ्या प्रत्येकाने आपण नक्की काय करतोय ते समजून ती जर गोष्ट केली ना तर नाशिक क्लाइंबर्स असोसिएशन उडेल, रेस्क्यूअर्स त्यातला होईल पडेल आणि आणि मगाशी जो फिटनेसचा मुद्दा होता तोच मी थोडा वेगळ्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करतो. मला माहित नाही जमेल की नाही. आपल्याला नक्की काय हवंय त्या साहसातून हे ओळखायला मात्र शिकलं पाहिजे. त्याकरता वाचन करा, अभ्यास करा, अनुभवी लोकांशी बोला. काय वाटेल तो मार्ग तुम्हाला योग्य वाटेल तो. आता तर इंटरनेटवर बरंचसं आहे, पण नक्की काय हवं हे ओळखायला मात्र शिकलं पाहिजे. म्हणजे भरत सरांचं उदाहरण घेतलं त्यांना माहिती, त्यांना जाऊन हिमालयात फक्त आनंद हवा, बाकी काही नको. तेव्हा त्याने स्वतःला हिमालयातल्या पदभ्रमणापर्यंत मर्यादित ठेवलंय. त्याच्या टेक्निकल क्लाइम्बिंगकडे कधी गेलेच नाही आणि त्यांना त्याच्या याची इच्छाही नाही. त्यांना जो आनंद हवा तुम्हाला पदभ्रमणात मिळतोय आणि पुरेपूर मिळतोय. हे चांगलं, हे वाईट, हे उत्तम, हे दुय्यम असं काही नसतं. ते पहिलं डोक्यात काढून टाका. प्रत्येकाला जे हवंय ते मिळणं म्हणजे उत्तम. ही साधी सोपी सरळ व्याख्या आहे. कारण सांगतो ना आता शिखर चढाईमुळे तिथे 2 वेगळ्या टोकाची माणसं शेजारी शेजारी बसली. भगवानला आवड कसली आहे तर जगातले जे सर्वोच्च बिंदू आहेत ना तिथे पोहोचायचंय त्याला, ते त्याचं ध्येय आहे. मला कोणी विचारलं तुला काय म्हणजे हिमालयात जाऊन, तर मी म्हणेन जिथे कोणी गेलेलं नाही अशा भागात जाऊन मला ते भाग काय तो बघून यायचा आहे. आता याच्यात चांगलं वाईट ठरवायचं कोणी. भगवानसाठी भगवान जे करतोय ते उत्तम आहे, माझ्यासाठी मी जे करतोय ते उत्तम आहे. मी भगवानला दुय्यम म्हणता कामा नाही, भगवानने मला दुय्यम म्हणता कामा नाही. कारण शेवटी हे हाताचा मरूनच पुढे जात आहे. कधीतरी कोणीतरी एव्हरेस्ट बघितलं म्हणून त्याने आज एव्हरेस्ट चढलं. तो एव्हरेस्ट चढतो म्हणून मला कॉन्फिडन्स आला की 20,000 फुटावर मी काहीतरी नवीन शोधू शकतो. हे परस्पर पूरक गोष्टी आहेत. पण त्याच्यामुळे परत तेच की मला एंड्युरन्स जास्ती लागणार आहे, त्याला स्ट्रेंथ जास्ती लागणार आहे आणि त्याच्याप्रमाणे स्वतःची तयारी करणं गरजेचं आहे. जे रेस्क्युअर्स आहेत त्यांनी कृपा करून हे कायम आयुष्यावर लक्षात ठेवा की विमानात सुद्धा सांगतात हवेचा दाब कमी झाला की ते ऑक्सिजनचे मास्क खाली येतील, पहिला स्वतःचा लावा. हे जगभर एकच वाक्य सांगायला काहीतरी कारण असलं पाहिजे. तेव्हा रेस्क्यू करताना कृपा करून स्वतःचा जीव पहिला जपा आणि मग त्याला काय रेस्क्यू रिकव्हरी जे काय पुढचं असेल ते असेल, ते होईल ते होईल. ते त्या पडलेल्याचं नशीब आहे, तुमचं नाही. कारण तुम्ही जर स्वतःकडे दुर्लक्ष केलं तर एकाच्या जागी 2 कॅज्युअलिटी होण्या पलीकडे काहीही सिद्ध होणार नाहीये आणि तुमच्या टीमचा त्रास डबल होणार आहे. तो करायचा का की नाही हे तुमच्या हातात आहे. कारण अशी उदाहरणं माहिती आहेत की रेस्क्यू करायला गेलेल्या लोकांचे रेस्क्यू करायला लागले आणि मग जी कॅज्युअलिटी होती ती डेड बॉडी झाली मधल्या काळात. वाईट वाटून घेऊ नका, पण जेव्हा सळसळतं रक्त असतं ना तेव्हा थोडं सेन्स तो सगळा असतो, तो फोकस लवकर 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 त्या लवकरच्या आधी सुरक्षित हा शब्द घालून सुरक्षित लवकर 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 काही प्रॉब्लेम नाही. पण ते मात्र कृपा करून प्लीज विसरू नका. तुमची कोणाशी ना द्यावं कॅज्युअलिटी लिस्टमध्ये राहण्याची वेळ आमच्या कोणावरही कधीही येऊ नये ही एकच प्रार्थना करतो. आणि तुम्ही घेतलेल्या प्रत्येक गोष्टीत तुम्हाला सुखरूप आणि सुरक्षित यश मिळवू
अशी दुसरी प्रार्थना करतो आणि मी थांबतो. रिस्पॉन्सिबल टुरिझम म्हणजे असं नाही की काय आहे ऍक्सिडेंट्स कमी होतात की थोडंसं उदाहरण देतो. स्वातंत्र्य जेव्हा आता होतो प्री इंडिपेंडन्स तेव्हा लोकांनी काय केलं, टिळक म्हणा, गांधीजी म्हणा, सावरकर म्हणा, प्रत्येकाने आपापल्या मार्गाने लोकजागृती आपणही तेच करायला लागलो. पब्लिक एज्युकेशनला कुठेही पर्याय नाही. तो कुठच्या मार्गाने करायचा, तर मी नट असेल तर मी माझ्या ऍक्टिंग मधनं करायचा, मी वक्ता असेल तर माझ्या भाषणात न करायचा, मी लेखक असेल तर माझ्या लिखाणात न करायचा, मी गायक असेल तर माझ्या गाण्यात करायचा. या वेगवेगळ्या ज्या कुठच्या पद्धतीने मला समोरच्याचा तो सेन्स जागा करता येईल ते खूप प्रामाणिकपणे मी करणार आहे. तुम्ही आम्हाला खूप काही दिलं, आम्ही फक्त तुम्हाला एवढा शब्द देतोय. खूप खूप मनापासून धन्यवाद NCRAच्या वतीने आणि आज जमलेल्या सगळ्यांच्या वतीने. इंडियाला रिप्रेझेंट करणारे ऍथलीट बसलेत क्लाइम्बिंग या फील्ड मधले ऋतिक मारणे. तर मी जयवंत दादा यांना विनंती करते की त्यांनी ऋतिक मारनेचा संस्थेतर्फे सत्कार करावा. सो ऋतिक मारनेबद्दल सांगायचं तर तो एक आर्टिफिशियल क्लाइंबर आहे आणि रॉक क्लाइंबर देखील, आणि त्याने इंडियाला विविध देशात प्रेझेंट केलंय. प्लस इंटरनॅशनल लेवलला देखील त्याने खूप साऱ्या मॅचेस खेळून इंडियाच्या नावाने मेडल्स जिंकलेत. आभार जे आहे ते सह्याद्रीचे मानतो. का सह्याद्री आहे म्हणून आपण आज येत आहोत. सह्याद्री नसतं तर आपण सगळ्या एकमेकांना ओळखत पण नसतो. आणि तसं भगवान सरांनी सांगितलं की सह्याद्री काय शिकवतो, आपल्याला जीवन शिकवतो. काय की तुम्हाला शिखर जर गाठायचं तर शिखर गाठल्यानंतर आपले जे पाय जे आहेत ते जमिनीवरतीच असले पाहिजे. तसेच हे शिखर गाठलेले लोक आपल्या समोर आहेत आणि त्यांनी त्यांचा अमूल्य वेळ आम्हाला दिला, त्यासाठी त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे पाहिलं ना, त्याचप्रमाणे तुम्ही सगळ्यांनी तुमचा अमूल्य वेळ देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्यासाठी आभार मानतो. त्यानंतर आपले जे सगळे जे व्यक्ती आहे ज्यांनी हा कार्यक्रम संपन्न केला, जे आयोजक आहेत आणि मला आभार मानण्याची संधी दिली, त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो. आणि शेवटी एवढंच सांगतो की जे NCRAचे जे ब्रीदवाक्य आहे की एक विश्वास असावा पुरता, तो एवढा मोठा विश्वास जो आम्हा सर्वांवरती दाखवलाय, त्या विश्वासावरती आम्ही खरे ठरू. आणि तुमच्या सगळ्यांचे परत एकदा धन्यवाद. थँक्यू. शेवटी आपल्या लाडक्या दया सरांचा आज वाढदिवस आहे. जलना है सपनों